हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सची उत्तर आणि थोडासा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. खूप जास्ती कमेंट येत आहेत त्याच सारख्या. त्याच्यामुळे म्हटलं एकदा आपण क्वेशन आन्सरचाच व्हिडिओ करून टाकूया. माझ्या ज्या आषाढी एकादशीचे जे पण व्हिडिओ मी टाकले, त्या सगळ्या व्हिडिओवरती एक कमेंट कंटिन्यू होती, की "तुझ्या मदतीसाठी कोणाला तरी घे कामाला, म्हणजे त्या गरजू मुलीलाही तिलाही काही 4 पैसे भेटतील आणि तुझीही मदत होईल." असं. त्या ताईंच्या कमेंट खाली दुसरी एकीची कमेंट होती, की "तिनं जर दुसऱ्या कोणाला कामाला ठेवलं, तर तिचे पैसे कमी नाही होणार का? तिचे पैसे कमी होतील ना मग." म्हणजे त्यांचा बोलण्याचा टोन असा होता, की तिला जर मी कामाला ठेवलं, तर माझ्यातला हिस्सा तिला द्यावा लागेल आणि मग मी गरीब होत जाईल. मग माझ्याकडचे पैसे संपतील. असं त्यांचा बोलण्याचा एक टोन होता. इतकं वाईट वाटलं मला ती कमेंट वाचून ना, तर ही जवळच्याच कोणाची तर होती. बाकीच्यांची तर असूच शकत नाही. सगळेच मला इतका सपोर्ट करतात, की ते अशी कमेंट करणारच नाहीत. तर हे जवळचंच कोणी फेक आयडीवरून कमेंट करत होतं, ज्यांना माझी प्रगती झालेली बघवत नाही अशातलंच. तर त्या व्यक्तीसाठी मी हा व्हिडिओ बनवते स्पेशली खास. मला एक गोष्ट कळत नाही. मी इतकं सांगितलं तरीही प्रॉब्लेम. मी एवढं सांगितलं तरीही प्रॉब्लेम आहे. नाही ते सांगायचे, की मी किती कमवते, काय, काय. तर मला तुम्हाला त्याचाही प्रॉब्लेम होता. मागच्या गणपतीचा ज्यावेळेस लोड गेला होता, तेव्हा मी असाच व्हिडिओ बनवला होता. तेव्हा मी सांगितलं होतं, की माझ्याकडे कामाला मुलगी आहे, तर ती शिलाईचं काम करते, मी माझं काम करते. तेव्हा मला एक जणीने माझ्याकडनं ड्रेस घेतला होता आणि तिने ड्रेस घालून मुलीचा फोटोही मला टाकला. पण त्यांचं काय म्हणणं ठरलं, "काजल ड्रेस तर छान आहे, पण हा तू शिवलेला नाहीये. तुझ्याकडे जी मुलगी शिवते ना, तर तिने शिवला. त्याच्यामुळे टीप आहेत ना, तर अशा थोडीशी नीट नाही लागली वगैरे असं-तसं." ते असे बोलत होत्या. पण तेव्हाच मला समजलं, की लोकांना आपल्याकडे जरी कामाला कोणी असेल तरी किती प्रॉब्लेम होतोय. मग त्यानंतर मी म्हटलं, कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये शो नाही करायचं, की आपल्याकडे कोणी कामाला आहे. तरीसुद्धा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, क्लिपमध्ये पाठीमागून असं तुम्हाला कोणी दिसलं असेल शिलाई करताना. तरी तो व्हिडिओ कोणी बघितला असेल, नसेल बघितला मला माहीत नाही. तर असं अजिबात नाही. मी ह्या रूममध्ये जसं पाऊल ठेवलंय, तसं माझ्याकडे कामाला मुलगी आहे शिलाईसाठी, स्पेशली शिवण्यासाठी. मी कटिंग माझं करते. कटिंग फक्त मी दिवसभर करते आणि मी संध्याकाळचा एखादा ड्रेस शिवते, सकाळचा एखादा ड्रेस शिवते. तेही रुद्रेश पप्पा असताना. जर ते चॅटिंग करण्यासाठी मोबाईलमध्ये WhatsAppला रिप्लाय करण्यासाठी असतील, तर मग मी माझा ड्रेस शिवते. जसं मी काल रात्री शिवला होता. कारण आता सध्या मी तिला 8 दिवसाची सुट्टी दिली आहे. आषाढीचे तिने जवळ-जवळ दिवसाचे 15-15, 17-17 ड्रेस शिवलेत आणि मग मी काही असे म्हणून आम्ही 25-25 ड्रेस आषाढीचा लोड काढला होता. तुम्हाला माहीत होतं, की मी 230 ड्रेस टोटल माझ्या आषाढीचे विकलेले आहेत. आणि तरी मी 4 जुलैला बुकिंग बंद केली होती. ही बुकिंग मी 15 जुलैपर्यंत ठेवली असती, तर माझं जवळ-जवळ 400-500 ड्रेसची बुकिंग झाली असती. आणि जी ही ताईनी कमेंट केली, की माझे पैसे कमी होतील, तिला मला एक सांगायचं आहे. माझ्याकडे जर अजून बायका कामाला असतील आणि असत्या, तर मी अजून जास्ती त्या ज्या बंद केली बुकिंग लवकर आम्हा दोघीला संपायचं नाही म्हणून मी ती बंद केली, ती मी बंदच नसती केली. 10 तारखेपर्यंत जर घेतली असती, तर अजून 100 एक ऑर्डर आल्या असत्या. त्या 100 ऑर्डर आल्या असत्या, त्या प्रत्येक ड्रेसच्या मागे आम्हाला ₹300 फायदा होतो. त्यातले 100 स्कर्ट टॉपचे असे असतील तरी म्हणजे दिले तरी मी समोरच्याला, तरी मला सेपरेट ₹200 राहतात. राहतात. माझा जे काही फायदा आहे ना, तो माझा ₹200 राहतो. 100 ड्रेसच्या मागे माझा ₹200 फायदा काढला, तर जवळ-जवळ माझे किती पैसे झाले असते याचा तुम्ही अंदाज लावा आणि त्याच्यानंतरच मग जी कमेंट करता ना, तर ती कमेंट करा. मलाही गरज आहे. मी कितीतरी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलंय, की मला माणसांची गरज आहे. मला शिलाई करण्यासाठी अजून एक कोणीतरी मुलगी पाहिजे वगैरे. कारण दोघी करतो ना, तर दोघींना स्टॉक रेडी होत नाही इतका आणि बुकिंग खूप आहे. माझा रिसेलिंगचा ग्रुप चालू केला त्याच्यामुळे रिसेलिंगच्याच रोजच्या 10-12 ऑर्डर पडतात. ज्या अशा तुमच्यासारख्या ज्या गरजू महिला आहेत, ज्या एका ड्रेस मागे 100-100, ₹150 तुम्ही घर बसल्या काढताय. जी शिवते ना, तिलाही इतके पडत नाही, जितके तुम्ही काढताय रिसेल फक्त ड्रेस माझा सेल करून. ठीक आहे. तर इतके काढताय. तर मग त्यांच्याही खूप ऑर्डर येतात. त्याच्यामुळे मग गणपतीच्या सुद्धा रिसेलिंगच्याच किती ऑर्डर होत्या. 50 एक ऑर्डर तर रिसेलिंगच्या थ्रू आलेल्या होत्या. अशाच एका रिसेलरनं 10-10, 15-15 ऑर्डर अक्षरशः टाकल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, जर एवढं ड्रेस शिवण्यासाठी माझ्याकडे अजून जास्त स्टाफ असता, अजून जास्त आम्ही काम केलं असतं ना, अजून जास्त कमाई झाली असती. जिथे मला 1,00,000 भराचा फायदा किंवा मग मला आता किती झाला असेल समजा ₹50,000 माझा फायदा झाला आता आषाढीचा सगळा जरी हे काढून टाकला आपण खर्च काढला तरी मला 50,000 जरी फायदा झाला असेल 230 ड्रेसच्या मागं. तर माझ्याकडे अजून 2 मुली कामाला असत्यात. आता आम्ही 20 ड्रेस रेडी करत होतो. अजून दोघी असत्या तर माझे 40 ड्रेस दिवसाचे रेडी झाले असते. आणि 40 ड्रेस रेडी झाले असते तर ज्या कस्टमरची ऑर्डर 15 दिवसाच्या आधी होती त्यांचा आपण 15 दिवसानंतर ड्रेस पाठवला. त्यांचा ड्रेस सुद्धा आधीच गेला असता त्यांनी जेव्हा बुक केला असता तेव्हा.
गेला असता की नाही. आणि एवढं जर जास्तीत जास्त स्टॉक करता आला असता आणि जास्तीत जास्त शिवून जास्तीत जास्त पैसे कमवता आले असते. थोडं तरी डोकं लावत जा, थोडं तरी डोकं लावत जा, की काय म्हणजे मला मान्य माझ्या अकाउंटचे पैसे जातात, पण त्या कष्ट करतात आणि त्या जितके जास्त ड्रेस शिवतात ना, तितके जास्त मला पैसे येतात. समजलं? तितके जास्त मी कमवते. जेवढं हां, आता त्यांनी जितके जास्त ड्रेस शिवणार तसा त्यांचा पगार आहे तितका जास्त वाढणार. ती गोष्ट वेगळी आहे. माहिती आहे? आणि नका करत जाऊ अशी कमेंट जर आपल्याला जर काय माहित नाही तर. कशाला करायची उगाचच. मी आधी सांगत होते, की माझ्याकडे कामाला मुलगा आहे तेव्हाही तुम्हाला प्रॉब्लेम होता. आता मी तुम्हाला सांगते, की माझ्याकडे कामाला मुलगी नाहीये तेव्हाही तुम्हाला प्रॉब्लेम होता. मुद्दाम व्हिडिओमध्ये दाखवत नाही मी. उगाच लोकांना वाटतं हिचं किती हे आणि किती हे. काही गोष्टी सिक्रेट ठेवाव्या लागतात. काही गोष्टी. पण आता मी सांगून टाकलं कारण आता सांगणं गरजेचंच होतं. कारण आता माझा बिझनेसही वाढलेला आणि सगळ्यांना माहित आहे, की इतकं सगळं काही एकीच्यानं झेपणार नाही. हिच्याकडे नक्कीच कोणीतरी असेल. पण ज्यांना उगाचच डोकं चालवतात त्यांच्यासाठी सांगते. आणि एवढंच नाही माझ्याकडे घर कामाला सुद्धा बाई आहे. मी इथला तांब्या इथं पण करत नाही घरातला. काहीच करत नाही. मला स्वयंपाकाचा लोड येतो तर आता मी स्वयंपाकासाठी बाई बघितलेली आहे. आता ती येणार आहे. पाऊस कमी झाल्याच्या नंतर चालू करणार आहे तिचं काम. कारण आता पावसाच्या ह्याच्यामध्ये मलाच असं थोडंसं वाटतंय. तर ती चालू करेल. तर हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर असं नाहीये पैशासाठी. पैसा जरी कमवायचा कसा ना, हे सुद्धा आपल्याला थोडंफार समजलं पाहिजे. ठीक आहे, जाऊ द्या. ही पहिली कमेंट होती सगळ्यांची मोस्ट ऑफ हीच. दुसरी कमेंट सारखी तेच. साड्यांचा माल कुठून घेते आणि साड्यांचा माल कुठून घेते ना आम्हाला नंबर दे. तर मी तुम्हालाहीच माहित आहे मी सुरतच्या जवळ राहते. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ माझं काम हे ना आम्ही म्हणजे हेच करतो. म्हणजे इथल्या ज्या मैत्रिणी आहेत बाकीच्या ज्या करतात, तर त्या जाऊन साड्या घेतात. मग आम्ही असं ठरवलेलं राहतं थोडंफार आणि नंबरही आहेत. असं नाही की माझ्याकडे नंबर नाही म्हणून मी तुम्हाला देत नाही. सगळ्यांना सरसकट मी नंबर देत होते साडी सेलरवाल्यांचे. मागच्या काही म्हणजे सुरूच होतं. पण आता या महिन्यातच मी द्यायचं बंद केलं. जसं माझा आषाढीचा लोड चालू झाला तसा. आणि मग रोज मला ऑर्डरसाठी जरी कॉल असले ना, तरी काही 10-12 कॉल तर नुसतं साड्या कुठून घेते? आम्हालाही सांग, आम्हालाही चालू करायचं. एवढं सोपं नाही आहे साड्या सेल करणं. अजिबातच सोपं नाहीये. तुम्ही जरी 10 साड्या घेतल्या, 10 साड्यांमध्ये प्रत्येक साडीच्या मागे तुम्ही ₹200 काढले आणि त्यातल्या तुमच्या असं नाही की सगळेच कलर जातील. काही कलर बिलकुल जात नाही. ती कलरचा तो स्टॉक तसाच्या तसा पडून राहतो. समजा त्या कलरच्या 2 साड्या होत्या आणि त्या दोन्ही पण नाही गेल्या आणि तुम्ही त्या बाकीच्या साड्यांमधून काढले की ₹200 काहीच नाही. पण तुम्ही 800 ची साडी होती, त्या 2 साड्या तुमच्या जे पडून राहिल्या त्या ₹1600 वेस्ट गेले. ₹1600 तोटा झाला. म्हणजे तुम्ही इकडून ज्या बाकीच्या कलरमधून काढले ते तिकडे गेले. हे थोडक्यात असं असतं. त्यामुळे करायच्या आधी हा सगळा विचार करा, की फायदा आहे तर तोटा सुद्धा असतो. माल भरला, मालातून कमवले किती ₹1,00,000. ज्यावेळेस माल भरायचा असतो तेव्हा 2,00,000 खिशातनं जातात. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी विचार करून मग करा आणि नंबर न देण्याचं कारण म्हणजे मी सगळ्यांना सरसकट दिला होता नंबर. तुम्ही Instaवरती बघितलं तर सगळ्यांनी माझ्याकडून नंबर घेऊन माझ्यासारख्या साड्या घेऊन सलई करायला चालू केलंय. पण त्यातले 1-2 जणींचं असं झालं, की बहुतेक त्यांचं पार्सल लेट आलं असेल किंवा आता माझ्याकडे जवळ येतं लवकर त्यांना लेट गेला असेल किंवा काही 1-2-4 साड्या अशा डॅमेज गेल्या असतील, काहीही गेलं असेल. मग तू सांगायचंच ना आम्हाला, की थोड्याफार साड्या डॅमेज येतात. तू सांगायचंच ना आम्हाला, की खराब येतात, लेटच पार्सल होतं. तू सांगायचंच ना. अरे तुम्हाला नंबर दिलाय तुम्ही त्या माणसाची काय करायचं ती काशी करा ना. तुम्ही माझ्यावर कसं काय येता तुम्ही? म्हणजे एक तर तुमचं भलं करा. तुम्हाला नंबर द्या. वरून तुम्ही मलाच बोलून दाखवणार, की काही साड्या येतात डॅमेज येतात. असं नाही की सगळ्या साड्या आता आपण ज्या साड्या कस्टमरला सेल करतो, एखाद्या कस्टमरला एखादी साडी डॅमेज जाते, पण आपण तर रिटर्न घेतो. कारण आपला तर हेच आहे की जोपर्यंत कस्टमरला चांगली जात नाही तोपर्यंत आपण रिटर्नच घेतो ती साडी. घ्यावीच लागते. फाटकी-तुटकी साडी कस्टमर ठेवून घेतील का? आपण तर घेऊ का? नाही ना ठेवत आपण. मग ती कसं काय ठेवून घेतील? मग ती रिटर्न घ्यावीच लागते. तुम्हाला असं वाटतं की मग मला जर रिटर्न खराब आल्या तर त्या वेंडरने ती माघारी घेतल्या पाहिजे. त्या वेंडरच्या आधीच तुम्ही बोलायचं ना, की बाबा डॅमेज आलं तर तुम्ही रिटर्न घेणार का वगैरे काय? तुम्ही माझ्यावरच भडकता आणि तेव्हा जे आमचं डोकं फिरलं होतं ना, आमच्या दोघांचं नवरा-बायकोंचं, की म्हणजे माझा नवरा तर असा आहे ना, की जे कुणाला मागेल ना उठसूट नंबर म्हणजे मी एक वेळेस टाळेल. मेसेजला रिप्लाय पण मी करत नाही आणि शक्यतो न बघितल्यासारखं करते. जर अशी मला आलाच मेसेज, की साडीचा वाल्याचा नंबर दे वगैरे, तर मी असं न बघितल्यासारखं करते. पण तो माणूस असा आहे की तो न बघितल्यासारखं करणारच नाही. तो देणारच नंबर, देणारच असं आहे त्याचं. आणि मग तेव्हा आमचं दोघांचं असं झालं की नाही आणि मी त्या दिवशी जो सख्या बहिणी, सख्या जावांचा व्हिडिओ बघितला, ऐकला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला नंबर मागता. त्यांनी आतापर्यंत एकाही लेडीजला नंबर नाही दिला, जिथून त्या साड्या घेतात ना त्यांचा. मी आतापर्यंत कितीतरी बायकांना दिला असेल नंबर म्हणजे मोजून नाही शकत इतक्या जणांना सरसकट नंबर पाठवलेले आहेत. आणि
त्यांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर म्हणले, "अरे, इतक्या मोठ्या असून जर हा नंबर नाही देऊ शकत, मग आपण त्यांचं ऑलरेडी इतकं बुकिंग आहे. मग आपण उगाचच त्रास करून काय गरज आहे घ्यायचा आपण असं." म्हणजे मी एक विचार केला, की काय गरज आहे असं आपण हे करायची. त्याच्यानंतर आणि तेव्हा तो पण प्रॉब्लेम झाला त्या बाईचा, की साड्या डॅमेज आल्या आणि तू सांगायचंच ना, मग साड्या डॅमेज येतात. आता ह्या साड्यांचं मी करू काय? मग काहीतरी करू शकतो. तर माझ्याकडे माझं शिलाईचं असल्यामुळे जरी डॅमेज साड्या असल्या, तर मी त्याचं स्वस्तामध्ये ड्रेस शिवून विकते. तर माझा इकडून फायदा येतो. त्यासाठी दिमागही थोडंसं लावावं लागतं. थोडंसं आता ती माझं कसं माझं हे नशिबानं चालवत नेलं. नशीब घेऊन गेलं मला पुढे त्या त्या स्टेजमध्ये. शिलाईपासून म्हणा साड्यापर्यंतचा सगळा प्रवास आहे तो माझा नशिबाने माझ्या पुढे सरकवत ढकलत नेला. मी स्वतः नाही नेला. मला तिकडे ढकलत, ढकलत काढलं देवाने. अशी गोष्ट झाली. आता तुमच्यासोबत तशी नाही झाली तर त्याला मी काय करू? आपण जे कोणी मला विचारतंय ना, की नंबर दे, तर त्यांच्यासाठी मी एक चांगली गुड न्यूज आणली. तर माझ्या मिस्टरांच्या सांगण्यावरून कारण त्यांचं रोजच सुरू आहे, की इतकेच नंबर मागतायत आणि तितकेच नंबर मागतायत. काजल, मग असं वाईट वाटतं नंबर नाही दिल्यावरती. परवा तर एक जणीचा फोन आला होता. मला इतकं वाईट वाटत होतं बोलताना, की मी नाही देऊ शकत नंबर. असा काळजातून असं हे झालं होतं. नंतर मला असं वाटलं यार द्यायला पाहिजे. मग मी काय केलं नंबर कॉपी केला आणि बघितला, की WhatsAppला येतोय का? पण त्यांचा नंबरच WhatsAppला नव्हता. मी म्हटलं WhatsAppला येत असेल तर एखाद्या वेंडरचा नंबर आपण देऊ. ह्या हिशोबाने मी कॉपी करून केला. मला वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं अक्षरशः, की म्हणजे आतनं कसं तरी काळजातून होत होतं. पण मग मी त्यांना बोलून दाखवलं, की असं-असं त्यांच्यासोबत असं झालं, मी नंबर नाही दिला. मग ते काय बोलले, की 1-2 तारखेला त्यांना सुट्ट्या आहेत. तर आम्ही 1-2 तारखेला सुरतला जाणार आहोत आणि मग मी तिथं तुम्हाला सगळं मार्केट दाखवेल. इव्हन सगळ्या शॉपवाल्यांचे ते नंबर असतात. जो काही त्यांचा बोर्ड असतो ते सगळे दाखवेल. त्याच्यावरती नंबर दाखवेल आणि कोण ट्रस्टेड आहे, कोण फेक आहे हे सुद्धा दाखवेल आणि असं अजिबातच नाही, की मी तुम्हाला नंबर दिला आणि तुमच्यासोबत फ्रॉड नाही झाला. माझ्यासोबत त्या दिवशी 3-3 जणांनी फ्रॉड करायचा प्रयत्न केला आणि जर तुमच्यासोबत झाला, तर तुम्ही माझ्यावर मला ब्लेम करणार ना, "तू नंबर दिलास आणि माझा फ्रॉड झाला आणि माझे इतके पैसे गेले आणि दे माझं माघारी." बोलणारच ना तुम्ही. मग मी इतकं सगळं कसं काय सहन करणार तुम्ही सांगा? नाही करू शकत, कोणीच नाही करणार आणि एवढी हेल्प पण कोणीच करत नाही. जितकी मी करते ना, तितकं तर कोणीच नाही करणार आणि तर आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला त्यावेळेस मग सगळं सुरतचं मार्केट मी दाखवेल व्हिडिओच्या थ्रू. हे कोणतंही कोलॅबोरेशन नाहीये. आम्ही दोघं नवरा-बायको स्वतःहून जाणार आहोत आणि जर आम्हाला छान वाटलं, ठीक आहे, तर आम्ही आता स्वतःची गाडी घेऊन स्वतःच माल भरणार आहोत. कारण ऑनलाईन खूप आता फ्रॉड व्हायला लागलेत. जरी मी सुरतच्या जवळ राहत असले, तरी आता मला भीती वाटायला लागली ऑनलाईन साड्या मागवायची. त्यामुळे आमचं असं चाललंय, की आम्ही स्वतःच गाडी घ्यायची आणि मग स्वतःच माल आणायचा वगैरे आपला. तर याच्यावरती तुम्ही काय सांगाल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ठीक आहे. आणि दुसरी राहिलेली गोष्ट, तर हे 2 मुद्दे मला खूप इम्पोर्टंट वाटत होते. मला याच्यावरती बोलायचंच होतं, तर मी ते बोलून दाखवलेलं आहे आता तुम्हाला. तर ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलंच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगते, की तुमच्या म्हणजे कुणाला करायचं असेल काम शिलाईचं वगैरे, तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि करू शकता. काहीच हरकत नाही. एवढंच की मी तुम्हाला घरी ड्रेस शिवायला नाही देऊ शकत. तुम्हाला इथे येऊन शिवावे लागतील माझ्यासमोर आणि थोडंसं म्हणजे समोरच करावं लागेल. म्हणजे सांगता येतं की ह्याचं काय करायचं आहे, त्याचं काहीच करायचं आहे, चुकत नाही वगैरे. कारण कस्टमर खूप एकटेक करतात. थोडंसं जरी इकडे-तिकडे झालं ना, तरी खूप त्रास देतात. त्याच्यामुळे मग थोडं आणि सगळेच त्रास देतात असंही नाही. काही जण समजूनही घेतात. जर राहिलेला प्रश्न साड्यातनं खरंच परवडतं का? तर साड्यातनं परवडते की नाही मलाच आतापर्यंत कळलं नाही. मी तुम्हाला खरं सांगते. मला कळलंच नाही की मला साड्यातून परवडतंय की नाही. हां, आता मला ड्रेसमधून परवडतंय म्हणजे हे मी सांगू शकते मला ड्रेसमधून परवडतं. पण मला साड्यातून परवडतं की नाही मला आत्तापर्यंत कळलं नाही. म्हणजे मी आता समजा जरी मी 1,00,000चा माल भरला आणि पुढचे 2-4 दिवस विकून मी ₹1-1.5 लाख रुपये जरी कमावले, ₹1,00,000 कमावले समजा. तर मी ज्यावेळेस परवाचा माल भरायला जाते ना, तर त्यावेळेस माझे स्वतःच्या खिशातले 25,000-30,000 एक्स्ट्रा जातात. जेवढे मी कमवले नाही तेवढे. कारण मागच्या मालमध्ये घेतलेल्या सगळ्या साड्या थोडी जातील तेव्हा. सगळ्या साड्या जातच नाही. त्या राहतात. जातात पण हळू जातात. आणि मग नाही जात ना, मग त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतात. एवढंच की मी कधी लॉसमध्ये नाही गेली. आता माझं लॉसमध्ये न जाण्याचं कारण हे आहे, की माझा हा जो माल भरलेला आहे ना, माझ्या अख्ख्या घरात जो दिसतोय, जवळ-जवळ 3 एक लाखापर्यंतचा असेल. पण या 3 एक लाखामध्ये मी एकही रुपया इन्व्हेस्ट केलेली नाही. जसं की आपण आता बिझनेस करताना काय करतो, की पहिल्यांदा आपण 3 लाखाचा माल घेणार आणि मग तो घरात ठेवणार. मी असं काहीच केलं नाही. काहीच नाही. मी तुम्हाला जसं की सांगितलं, की देवाने मला असं ढकलत-ढकलत पुढे नेलंय. धक्का मारतात ते मागणं जसं मी पुढे जाते. असं माझं सुरू आहे. म्हणजे मी पहिल्यांदा 20,000-30,000चं घे, परत त्याच्यातून थोडा फायदा काढ, परत घे, परत त्याच्यातून थोडा फायदा काढ किंवा ड्रेसमधून जे कमवलं त्याच्यातून थोडा घे. अशा गोष्टी होत गेल्या. त्याच्यामुळे माझा अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो मायनसमध्ये कधीच नाही गेला. मायनसमध्ये जाऊन मी माल भरला असं आतापर्यंत कधीच नाही झालं. माझ्याकडे पैसे असतात. मग मी त्याच्यातून माल घेते. असं गोष्ट आहे आणि काही गोष्टी देवाने आपल्याला द्याव्या लागतात स्वतःहून. त्या
जबरदस्ती नाही भेटू शकत. जसं की तुम्हाला माहिती आहे माझं घराचं स्वप्न म्हणजे आता आमच्याकडे असं आहे, की बाबा आता ठीक आहे आपली कमाई पण चांगली आहे, आता आपण घेऊ शकतो. पण जोपर्यंत तो देव म्हणत नाही, की तुला ह्या गोष्टीची गरज आहे आणि तो पाहिजे तुला देणार आहे, तोपर्यंत ते येणारच नाही आपल्या आयुष्यामध्ये. नाही येणार. म्हणजे आम्ही असा विचार करतो ना, की आता आपण घर घेऊया, आता आपण इथे हे बघूया. तसं काहीतरी वेगळा प्रॉब्लेम येतो आणि तिकडे जातं ते. तिकडे जातं. मग हे असं होतं जोपर्यंत देव तुम्हाला त्या गोष्टीसाठी साथ नाही देणार ना किंवा त्या गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात लिहिली नशिबात, ती त्याच दिवशी आपल्याला मिळणार. असं मागितली किंवा खूपच ही केली तर मिळणार नाही असं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे आता आम्ही शांत आहोत, पण भेटेल. आपल्याला काय आम्ही बघतो आहोत आता आमचं चालू आहे घराचं हे पण. पण नशीब जर असेल की इथंच आम्हाला घर भेटणार, तर आम्हाला ते इथंच भेटणार. आणि काही ना काही आता आम्ही म्हणत होतो भरूचमध्ये घ्यायचं. तर आता काही जणांशी बोलल्याच्या नंतर आम्हाला समजलं की आम्ही अंकलेश्वरला घेऊ शकतो आणि तिकडे आम्हाला थोडंसं स्वस्तात रो हाऊस भेटू शकतो. जिथं आम्ही फ्लॅटला तेवढी रक्कम घालणार त्याच्यापेक्षा. तर आता आमचं ते चालू आहे. म्हणजे हे असं असतं की नाही, की नशीब तुम्हाला नशिबात असेल तर त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तोपर्यंत त्या मिळत नाही. तर हे असं सगळं आहे. बाकी खूप जास्त बोलले असं मला तरी आज वाटतंय आणि फायदा तोट्याचा विषय म्हणाल ना, तर फायदाही असतो आणि तोटाही असतो. त्यामुळे करताना थोडासा विचार करून, हे करून करा, की बाबा आपल्याला करायचं का आहे का? आणि त्याआधी तुम्हाला चांगलं ऑडियन्स मिळणं पण गरजेचं आहे. नाहीतर उगाच फेक ऑडियन्स मिळून काहीच फायदा नाही. काही ते काहींचे तर दाखवायची तोंड वेगळे असतात आणि म्हणजे खायची वेगळी असतात. तर ह्या अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आपल्यासोबत. तर ठीक आहे. म्हणजे जसं जरी आपल्या रिलेटिव्हजमध्ये घ्या ना आता, आपल्याकडे ज्या ट्रेंडिंग साड्या असतात ना, तर त्या आपण फुकट जरी दिली ना, तरी आपल्या रिलेटिव्हजवाले नातेवाईक घेणार नाही. पण तीच साडी दुकानात जाऊन ती डबल किमतीने घ्यायला तयार असतात आणि असे कितीतरी तुम्हाला सांगू, जे माझ्या जवळचे आहेत. सोडा. काय आता हे असतंच बाबा. बघा हे असे थोडेफार विषय असतात. आणि काल एक छान अशी कमेंट आली होती. त्या कमेंटला मला नक्की आन्सर करायची इच्छा आहे, की "काजल, मी रात्री झोपले होते, तर मी झोपेत असताना विचार आला मला, की आता तू जे करशील ना, तर ते सोशल मीडियावरती दाखवू नको. म्हणजे जे रक्षाबंधनचं म्हणा किंवा जे आता मी ह्याचं गणपतीचं कलेक्शन रेडी करणार आहे, तर ते लगेच दाखवू नको." तर अशी कमेंट आली होती. छान वाटलं. छान वाटलं, की लगेच असंही करू नको. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की मी माझ्यासारखं केलं ना, मी कधीच कुणालाच म्हणणार नाही किंवा मी सांगते, की कुणी विचारलं ना, मलाही करायचं, मी कसं करते? मी सांगते, तुम्ही सेम माझ्यासारखा ड्रेस बनवा, काहीच हरकत नाही. पण यावेळेस अक्षरशः म्हणजे Instagramवरती एवढा धुमाकूळ चालला होता, हिनं माझं कॉपी केलं, तिचं म्हणे कॉपी केलं. मलाच फोन करायचे, "तू असं केलंस, तू तसं केलंस, तू सांग, हे सांग." तर बापरे! एवढा जास्त ठीक आहे, प्रत्येकजण जी पण डिझाइन तयार करतो ना, तर तो मेहनतीने करतो. पण म्हणजे आता असं आहे तुम्ही सोशल मीडियावर ते टाकलंय, तर ते दुसरे कोणीतरी बघून सेम डिझाइन करणारच ना, त्यात काय एवढं? आणि त्याने जरी सेम डिझाइन केली, तर तुम्हाला येणारी ऑर्डर त्याच्याकडे चुकून पण जात नाही, चुकून पण नाही जाणार. मी माझं तुम्हाला स्वतःचं सांगते. म्हणजे माझी किंमत थोडी असू, जास्त असू, जे माझ्याकडे येणार आहेत ना, ते माझ्याकडेच येणार आहेत. आणि त्याच्यामुळे मग असं काय मी बोलत पण नाही आणि मला आवडतं म्हणजे मी टाकेलही आता गणपतीचं जे पण माझं डोक्यामध्ये सुरू आहे, जे पण चालू आहे आता माझी सुरूच आहे म्हणजे काही ना काही आता अशी डिझाइन बनवायची. तर मी डिझाइन तीही तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुम्ही करू शकता सेम काहीच प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही केलं म्हणून माझे कस्टमर तुमच्याकडे जाणार किंवा तुमचे माझ्याकडे येणार असं काही होत नसतं. जे ज्याचं आहे ना ते त्यालाच राहत असतं. तर चला खूप बोलले ना आज मी, खूप जास्ती. तर भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं जे काही विचार करण्याची पद्धत आहे ना, तर तीही मला कमेंटमधून नक्की कळवा. म्हणजे थोडंसं हे येतं, की मी दिलेच पाहिजेत का खरंच प्रत्येकाला असे नंबर किंवा नाही दिले पाहिजेत. तर याविषयी मला थोडंसं तुम्ही सांगा. म्हणजे थोडंसं मला हे होईल आणि जे असा विचार करतायत का नाही, की तब्येत माझी खूप खराब आहे, तर असं काही एक नाहीये बरं का. कारण ना मला कधी चक्कर येते, ना मला कधी वीकनेस येतो. मी रात्रीभर काम करू द्या, दिवसभर काम करू द्या, मला वीकनेस येत नाही. मला काहीच होत नाही. पण एखाद्याची तब्येतच ही अशी असते. आता मध्ये तुम्हाला मी चांगली दिसत होते, तेव्हा मी औषध घेत होते. आणि खूप जणांचं म्हणणं आहे, "तू परत औषध घे." तर नाही घ्यावंसं वाटत, कारण आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला काही त्रास होत नाही. मग कशाला उगाचच औषध घेऊन जाड व्हायचं, मला असं वाटतंय. त्यामुळं जे आहे ते ठीक आहे आणि जे बोलणार आहे ते बोलणारच आहे. आपल्याला स्वतःला आपण आवडतो ना, बस झालं. बाकी आता मी 8 दिवस झालं शिरायचं बंद केलंय. आराम करतोय आम्ही 8 दिवस झालं. तरी काही फरक नाही पडला 8 दिवसामध्ये. जे की काम करताना सुद्धा पडत नाही. तसंच आहे. जसं काम करताना होती तशीच आहे. काहीच मला चेंज नाही वाटत. त्याच्यामुळं ठीक आहे. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.